श्री स्वामी समर्थ मित्रांनो, जानेवारी महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण मकर संक्रांती म्हणून ओळखला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा करतात. मकर संक्रांतीनंतर लग्न, मुंडन आणि इतर शुभ कार्याला सुरुवात होते. यंदाच्या मकर संक्रांतीला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे. तब्बल 30 वर्षांनंतर मकर संक्रांतीला दुर्मिळ संयोग घडत आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत जाईल. मकर संक्रांतीला शनिदेव त्यांच्या मूळ राशीत अर्थात कुंभ राशीत असणार आहे. हा योग तब्बल 30 वर्षांनंतर जुळून आला आहे. त्यामुळे यंदाच्या मकर संक्रांतीला तूळसह सूर्य शनीची कृपा राहील. जाणून घेऊया कोणत्या राशीवर कसा प्रभाव असेल. मिथुन राशीवर शनी देवाचा प्रभाव. मिथुन राशीच्या लोकांना या काळात शनी देवाची कृपा राहील. शनी भाग्य स्थानात असल्यामुळे हा काळ अनुकूल असेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. खर्चात वाढ होईल. संपत्तीच्या बाबतीत येणाऱ्या अडचणी संपतील. नोकरदार लोकांना आनंदाची बातमी मिळेल. नवीन नोकरीच्या संधी मिळतील. तूळ राशीवर शनी देवाचा प्रभाव. तूळ राशीच्या लोकांना या काळात परदेशात प्रवास करण्याची संधी मिळेल. शिक्षण आणि व्यवसायानिमित्त प्रवास कराल. इच्छुकांचे लग्न जमू शकते. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. धातूशी संबंधित काम करणाऱ्यांना फायदा होईल. बांधकाम कार्यात लाभ होऊ शकतो. धार्मिक कार्यात रुची वाढेल. करिअरमध्ये चांगली संधी मिळतील. प्रभावशाली लोकांशी भेट होईल. मकर राशीवर शनी देवाचा प्रभाव. मकर राशीच्या लोकांना शनीच्या 7.5 आराम मिळेल. तुमच्या अनेक समस्या दूर होतील. मकर राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला नफा मिळेल. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला असेल. जुन्या कर्जातून सुटका मिळेल. व्यावसायिकांना विशेष लाभ होईल. आई वडिलांचे आशीर्वाद मिळेल. कुंभ राशीवर शनी देवाचा प्रभाव. कुंभ राशीच्या लोकांवर शनीच्या 7.5 तिसरे चरण सुरू राहील. करिअरमधील अडचणी दूर होतील. राहूचा देखील प्रवेश कुंभ राशीत होणार आहे. राजकारणाशी संबंधित लोकांना फायदा होईल. व्यवसायात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. सूर्य शनीच्या आशीर्वादाने तुमच्यासाठी चांगले दिवस येतील. मालमत्ता खरेदीसाठी चांगल्या संधी मिळतील. कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. उत्पन्नाचे स्रोत मिळतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. प्रेमसंबंधासाठी हा काळ अनुकूल आहे. रखडलेली कामे देखील पूर्ण होतील. मिथुन राशीत मंगळाचे संक्रमण कर्कासह 4 राशींवर येणार संकट. ज्योतिषशास्त्रानुसार जानेवारी महिन्यात मंगळाचे मिथुन राशीत संक्रमण होणार आहे. या काळात मंगळ वक्री होऊन मिथुन राशीत प्रवेश करेल. मंगळ हा ग्रह शौर्य, धैर्य, शक्ती आणि ऊर्जेसाठी जबाबदार ग्रह मानला जातो. मंगळ हा ग्रह 21 जानेवारीला मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. त्याच्या संक्रमणामुळे 4 राशींवर संकट येईल. आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. व्यवसायात
नकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. करिअर क्षेत्रात भीती निर्माण होईल. जाणून घेऊया मंगळाचे संक्रमण कोणत्या राशींसाठी धोकादायक ठरणार आहे. मिथुन राशीवर मंगळ संक्रमणाचा प्रभाव. मिथुन राशीत मंगळाचे संक्रमण अडचणीचे ठरणार आहे. या काळात तुम्हाला विवेकबुद्धीने वागावे लागेल. तुम्हाला व्यावसायिक दृष्टिकोनातून निर्णय घ्यावे लागतील. वैयक्तिक आयुष्य विस्कळीत होऊ शकते. जोडीदारासोबत वाद होऊ शकतात. त्वचेशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागेल. कर्क राशीवर मंगळ संक्रमणाचा प्रभाव. मंगळाचे संक्रमण कर्क राशीच्या लोकांच्या व्यावसायिक जीवनावर अधिक परिणाम करू शकते. यश मिळवण्यासाठी नोकरीत कठोर परिश्रम करावे लागतील. या काळात आर्थिक स्थिती चांगली असली तरी खर्च वाढेल. त्यामुळे परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरू शकता. जीवनसाथीकडून तुम्हाला मिळणारे प्रेम अनपेक्षित आनंद देणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ थोडा कमकुवत असेल. पचनाशी संबंधित समस्या येतील. वृश्चिक राशीवर मंगळ संक्रमणाचा प्रभाव. मंगळाचे संक्रमण वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अडथळ्याचे ठरणार आहे. या काळात तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागेल. प्रवासातून काही प्रमाणात फायदा होईल. नोकरीत बदल होतील जे तुम्हाला आवडणार नाही. तुमची उद्दिष्टे साध्य करण्यात अयशस्वी व्हाल. तणाव निर्माण होईल. धनु राशीवर मंगळ संक्रमणाचा प्रभाव. मंगळाचे संक्रमण धनु राशीच्या लोकांना ताणतणावाचा सामना करावा लागू शकतो. पालकांना मुलांबद्दल काळजी वाटू शकते. करिअरच्या बाबतीत सहकाऱ्यांसोबतच्या नात्यात अडचणी येतील. कामात कमी समाधानी राहतील. व्यवसायात कमी नफा मिळेल. तुम्हाला या काळात नशिबावर अवलंबून राहावे लागेल. जोडीदाराच्या तब्येतीवर पैसे खर्च करावे लागेल. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.